ट्रान्झिशन पिरियडमध्ये काम केल्यानंतर जे आपल्याला रिझल्ट बसले, उत्कृष्ट रिझल्ट बसलेत, जे मागचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तो जाऊन बघू शकता, ज्यामध्ये मी काय काय वापरायचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ट्रान्झिशन पिरियडमध्ये काम केल्यानंतर आपल्याला जनावराचा जो बॉडी स्कोअर आहे तो बॉडी स्कोअर उत्कृष्ट झालेला दिसतो. त्यानंतर जी आर्डर डेव्हलपमेंट आहे, कासेचा विकास आहे, तो आपण तुम्ही समक्ष बघू शकता. आपण सांगतो म्हणजे त्याचा अवलंब आपल्या शेडवरती रेग्युलर केलेला असतो. तर आता ह्या तुम्ही ह्या गायची कास वगैरे, कासेची ठेवण वगैरे बघू शकता, पूर्ण सडाचा आकार वगैरे. ह्या गायला आणखीन 5-6 दिवस बाकी आहेत हे विण्यासाठी. तर ट्रान्झिशन फीडचा अवलंब केल्यानंतर आपल्याला आपल्या शेडवरती अशा 3 गायींना आपण तो अवलंब केलेला आहे, ज्यामध्ये ट्रान्झिशन फीड वापरलेला आहे आपण, आणि त्यानंतर मेटाबोलाइट 5 सिंड्रल एच, आणि त्याबरोबरच आपण ग्रोसेपच्या गोळ्यांचा अवलंब केला आहे. साधारणतः रोज सकाळी 2 संध्याकाळी 2 ग्रोसेपच्या गोळ्या, आणि त्याबरोबरच मेटाबोलाइटचं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, काही जनावरं मेटाबोलाइट खातात, काही जनावरं मेटाबोलाइट खायला अनमान करतात. काय होतं, मेटाबोलाइटची एक चव डिफरंट आहे, आणि त्याचा जो उग्रवास आहे तो उग्रवास येत असल्यामुळे बऱ्याचशा वेळेस काही जनावरं खाण्यासाठी धजावत नाहीत किंवा खात नाहीत. तर ह्या पण कारवडीला आपण, ही पहिल्यावर कारवड आहे, पहिल्यांदा विण्यासाठी झाली. आता ही जी सुद्धा पाहिजे तेवढी ऑर्डर आपल्याला बघा पाहायला मिळाली. हे आता एकदम कमी टक्केवारीचं कारवड आहे, हे जास्त उत्कृष्ट ब्रीड नाही, पण तरीसुद्धा ह्याचा जो ऑर्डरचा विकास आहे, ऑर्डर डेव्हलपमेंट आहे, तुम्ही बघू शकता. जे तब्येत वगैरे, बॉडी स्कोअर पण चांगला झालेला आहे. आणि आता हे काय झालं, ह्याला शेवटच्या मागच्या आठवड्यामध्ये जरा आजारी पडल्यामुळं जरा ह्याचं पाठीमागच्या पायातील जे ताण आहे तो ताण कमी झाला होता. त्यामुळे 1-2-3 दिवस उठण्या बसण्यासाठी त्रास होत होता ह्याला. त्यामुळे आपण मॅट आणलं होतं. ते आपल्याला हे 2200 रुपयाला मॅट बसतं आहे साधारणतः. तुमच्या भागामध्ये मॅटचं काय रेट आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आता हे आपल्या इथं तर दुसऱ्यांदा विण्यासाठी आपण, तुम्हाला जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे, आपण ही कारवडं 12,000ला 12,500ला घेतलं होतं. दुसऱ्यांदा विण्यासाठी झालं आहे. आता ह्यानं मागच्या व्यतामध्ये साधारणतः 8 वेळेपर्यंत रेग्युलर चांगलं, आणि एक आठवताना 5-5 लिटर दूध देत होतं मित्रांनो. दूध देण्याची क्षमता दीर्घकाळ आहे, आणि उत्कृष्ट दूध देण्याची ह्याची क्वालिटी. आता हे ब्रीड जरी कमी असलं तरी ह्याची दुधाची जी क्षमता आहे त्याच्या शरीराच्या मानानं अतिशय उत्कृष्ट आहे. त्याची हाईट वगैरे बघू शकता, तरी साधारणतः 3 फुटापर्यंत आहे. तर एकदम बारक्या साईजचं लहान आकाराचं कारवड आहे, क्रॉस ब्रीडमधलं आहे मित्रांनो. पण एकदम उत्कृष्ट अशी ऑर्डर डेव्हलपमेंट केली आहे ना. एक साधारणतः ह्याला पण एक 7 ते 8 दिवस विण्यासाठी बाकी आहे. पण तुम्ही बघू शकता आता कास कुठून, बेंबीपासून कास सुरुवात झाली आहे, ती पूर्णपणे पाठीमागं येऊन, पाठीमागं सुद्धा 4 बोटं कास पाठीमागं आहे मित्रांनो. तर अशा तऱ्हेने आपल्याला जी ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपण जी कामं करणार आहेत ती कामं केल्यानंतर आपल्याला असा उत्कृष्ट असा रिझल्ट भेटत आहे मित्रांनो. आता ही सुद्धा कालवड बघा पहिल्यावर असून अतिशय उत्कृष्ट कास केली. आणखीन ह्याला 5-6 दिवस टाईम आहे, आणि कासेचा विकास होणार आहे ह्याच्या. ट्रान्झिशन फीडवर काम करा, ट्रान्झिशन फीड उत्कृष्ट दर्जाचं द्या, आणि साधारणतः त्यांना रेग्युलर जी काही गरज आहे ती ट्रान्झिशन पिरियडमध्ये जी खनिज घटकं वगैरे जी काय आहेत ती तुम्ही जे देत आहे त्याच्यामध्ये भरून निघणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये जास्त दिवस एक लेवलनं दूध देणं ती जनावर देणार आहेत, आणि तुम्हाला जे शेड आहे तो शेड फायद्यामध्ये घेऊन जाण्यामध्ये मदत करणार आहेत. थोडा खर्च, पैसा वाचल्याशिवाय पैसा मिळत नाही, त्यामुळं पैसे किती जातात ह्याचा विचार करू नका. तर पैसे जर पैसे इतके जाते तितके जाते ही जर विचार करत बसत असाल, ट्रान्झिशन फीड महाग आहे ह्याचा विचार करत बसत असाल, तर तुम्हाला भविष्यामध्ये जो पाहिजे त्यांना तुम्ही कमवू शकणार नाही. तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आणि ह्या 3 गायी ज्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपण काम केलं ह्या गायींची ऑर्डर डेव्हलपमेंट, बॉडी स्कोअर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. बेल आयकॉन दाबा, भविष्यातील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील. धन्यवाद.